नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या जी कृषी घटक जी बॅच आहे पा उमंग या बॅचला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलेला आहे। शेवटचे फक्त 50 ऍडमिशन राहिलेत जे की या डिस्काउंटचा लाभ घेऊ शकतात। जी बॅच 1000 ला आहे ती बॅच आता 750 रुपयाला सध्या सुरू आहे। त्याच्यासाठी तुम्हाला जे ॲप असेल पा ते ॲप तुम्हाला डाउनलोड करायचे आणि संकल्प 247 हे ॲप असेल पा आणि डाउनलोड केल्यानंतर तिथं उमंग 25 असा 25% डिस्काउंट तुम्ही हे कोड वापरून तिथे घेऊ शकतात पा। तर हे शेवटचे 50 ते 60च मुलं राहिलेले आहेत। 300 मुलांचे ऍडमिशन डन होत आहेत पा। पुढच्या 7 ते 8 दिवसांमध्ये ते डन होऊ शकतात। त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचायची होती। आजचा जो पार्ट आहे पा हा आजचा पार्ट म्हणजे एक स्कीम आपण घेऊन येत आहोत पा जी महाराष्ट्र शासनची आहे। ते आपल्याला करंट अफेअर्स मध्ये त्याचा टॉपिक असणार आहे पा। आता कृषी घटक हा जो सब्जेक्ट आहे पा तर याच्यामध्ये आपल्याला जर पाहिलं मागच्या पेपरमध्ये जर हा आयबीपीएस किंवा टीसीएस कडे जरी राहिला तरी याच्यामध्ये ज्या स्कीम्स असतील पा म्हणजे ज्या योजना असतील त्या योजनेला एक महत्त्व असणार आहे पा। 2-4 क्वेश्चन्स तरी तुम्हाला योजनेवरती दिसू शकतात। त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या योजना सुद्धा असू शकतात। आपण नॅशनल लेवलच्या तर योजना घेणारच आहोत परंतु महाराष्ट्र शासनच्या सुद्धा योजना आपण इथं घेणार आहोत। तर महाराष्ट्र शासन मधली एक महत्त्वाची योजना आहे जी की गोपीनाथ मुंडे जे असतील पा जे लोकनेते म्हणून ओळख त्यांची आहे। तर ते गोपीनाथ मुंडे जे असेल त्यांचा एक सन्मान म्हणून आपले जे काही सरकार असेल त्यांनी एक योजना सुरू केलेली आहे आणि ती योजना शेतकऱ्यांसाठी आहे पा। मग ती शेतकऱ्यांसाठी कशासाठी योजना आहे ती योजना नेमकी तिचं नाव काय आहे तर ते सगळ्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून इथं पाहायचे आहेत। त्याच्यामध्ये कोण लाभ घेऊ शकतात, किती जण आहेत, किती पैसे त्याच्यामध्ये भेटू शकतात, या सगळ्या गोष्टी आपण डिटेल मध्ये पाहणार आहोत। पहिलं त्या स्कीमचं नाव आपल्याला माहित असलं पाहिजे। ती स्कीम म्हणजेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना पा। आता हे जे व्यक्ती असेल हे व्यक्तिमत्व खूप मोठं आहे। यांना एक सन्मान म्हणून ही योजना तिथं त्यांच्या नावाने आणलेली आहे परंतु ही आपल्या शेतकऱ्यांना बऱ्याच जणांना माहित नाही पा। आता बरेच शेतकरी असे आहेत की ज्या या योजनेबद्दल काहीच माहिती नाही आणि त्या योजनेमध्ये ते लाभ मिळवू शकत होते परंतु ते आजपर्यंत मिळवलेला पण नाही पा। कारण का त्यांच्यापर्यंत ही स्कीम पोहोचलेलीच नाही। हा आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने तर महत्त्वाचा पार्ट आहेच पण आपल्याला आपण एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे। आज जे आपण पाहतो पूर आलाय, नांदेड असेल, लातूर असेल, जिथं आपण दुष्काळग्रस्त भाग म्हणून आपण जाहीर करत असतो तिथं आज पूरग्रस्त अशी परिस्थिती निर्माण झालेली पा। त्या परिस्थितीत सुद्धा या स्कीमद्वारे काय करू शकतो आपण लाभ घेऊ शकतो पण हे शेतकऱ्यांना माहीतच नाहीये। जर हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं तर जे शेतकरी असतो जे आज त्याच्यावरची जी परिस्थिती आली त्या परिस्थितीत थोडा का होईना हातभार आपण तिथं आपण म्हणजे सरकार लावू शकतं पण आपण त्यांच्यापर्यंत माहिती तिथं पोहोचली पाहिजे पा। मग या स्कीम बद्दल आपल्याला डिटेल पाहिजे। ही स्कीम आपल्यासाठी अभ्यासाच्या दृष्टीने तर महत्त्वाचीच आहेच पण आपण एक माणूस किंवा आपण एक नागरिक म्हणून ती लोकांपर्यंत पोहोचवणं हे सुद्धा आपलं काम आहे पा। आता ही जी स्कीम आहे पा याच्यामध्ये डिटेल आपल्याला जायचे की ही स्कीम कशासाठी आहे, याची नेमकी स्वरूप काय आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथं पाहिजेत। पहिलं आपण या स्कीम मध्ये कोण कोण लाभ घेऊ शकतो किंवा काय काय प्रॉब्लेम झाल्यावरती आपण याचा लाभ घेऊ शकतो म्हणजेच या योजनेचं स्वरूप कसं आहे हे आपल्याला इथं पाहिजे पा। पहिलं याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही लक्षात ठेवायची, ही जी स्कीम असेल पा ही स्कीम फक्त महाराष्ट्रातले जे शेतकरी असतील तेच इथं लाभ घेऊ शकतात। बाकीचे बाहेरच्या स्टेट मधील शेतकरी लाभ घेऊ शकत नाही पा आणि हे आपल्याला सुद्धा समजतं कारण महाराष्ट्र शासनची ही स्कीम आहे पा। मग याच्यामध्ये कोण लाभ घेऊ शकतं, याच्यामध्ये असा शेतकरी लाभ घेऊ शकतो ज्याचा रोड वरती ऍक्सिडेंट झाला, त्याचा मृत्युमुखी झाला किंवा त्याचा एखादा अवयव निकामी झाला तो लाभ घेऊ शकतो किंवा रेल्वे ऍक्सिडेंट जर झाला तो सुद्धा तिथं लाभ घेऊ शकतो किंवा पाण्यात बुडून आत्ताची जी परिस्थिती निर्माण झाली पा तुम्ही पाहिलं असेल की लोक वाहून गेलेत रे, पाण्यामध्ये बुडून जरी त्याचा मृत्यू झाला तरी सुद्धा या योजनेअंतर्गत तो लाभ घेऊ शकतो शेतकरी। त्याच्यानंतर आपण पाहिलं असेल की कित्येक जण शेतकऱ्यांना थोडीशी केमिकल बद्दल माहिती कमी असते पा। आपले जे शेतकरी असतील ते डायरेक्टली त्या केमिकलचं हँडलिंग म्हणजेच यूज करतात पा। अशा टायमिंगला त्यांचं विडीसाईड असेल म्हणजे तणनाशक असेल, तुमचं जे काही पेस्टिसाइड्स असतील म्हणजे कीटकनाशक वगैरे जे असतील हे खूप स्ट्रॉंग ज्यावेळेस असतात त्यावेळेस विष बाधा सुद्धा झालेली आपण तिथं पाहिलेली आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्याचा मृत्यू असेल किंवा एखादा अवयव निकामी झालेला आपण पाहिलेला आहे, तो शेतकरी सुद्धा याच्यामध्ये लाभ घेऊ शकतो पा। किंवा तुम्ही जर पाहिलं असेल शेतकऱ्यांना जे आता पावसाचा सीझन सुरू आहे
तुम्ही पाहिलं असेल वेगवेगळ्या तिथं आपण पाऊस ज्यावेळेस पडत असतो त्या ठिकाणी विजा पण पाहिलेल्या असतील पा, विजांच्या कडकडाट याच्यामध्ये आपल्याला पाऊस झालेला दिसतो पा. कधी कधी त्या वीज पडून सुद्धा आपला शेतकरी जो असेल पा, एक तर तो मृत्युमुखी किंवा त्याच्यामध्ये जे काय अवयव असेल ते निकामी होण्याची वेळ तिथं आलेली असते, तो सुद्धा शेतकरी लाभ घेऊ शकतो. दुसरं तुम्ही पाहिलं असेल की आपल्या सरकारने हे जे तुम्हाला मी नंतर जे कारण सांग, विजेचा धक्का बसल्यामुळे जे मृत्यू होतो पा, तर ते जे कारण असेल पा, त्या कारणासाठी एक स्कीम आणलेली सोलार योजना पा. ती कशासाठी आणली त्याचं कारण पण तेच होतं. कारण का, याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल लाईटच्या मृत्यू असेल किंवा रात्री अपरात्री एखाद्या सापाने किंवा विंचूनी जर समजा तिथं दंश जर केला त्याच्यामध्ये पण मृत्यू होतो पा. मग रात्रीच्या टायमिंगला दारे धरण्यासाठी न जावं म्हणून त्यांनी सोलारची योजना पण आणलेली पा. म्हणजेच विजेचा जर इलेक्ट्रिसिटीमुळे जर शॉक जर लागला, इलेक्ट्रिक शॉक जर लागला, त्याच्यामध्ये जर मृत्यू किंवा अवयव निकामी झाला, तो सुद्धा लाभ तिथं घेऊ शकतो. दुसरं ते म्हणजेच उंचावरून पडून काही शेतकरी काम करत असताना जर वरून जर खाली पडले, त्याच्यामध्ये हातपाय मोडतो पा त्याचा, किंवा तो मृत्युमुखी पण पडलेला आपण पाहिलं, तो सुद्धा तिथं लाभ घेऊ शकतो. सापाने सर्पदंश असेल, विंचूदंश असेल, अशा ठिकाणी सुद्धा त्यांना लाभ तिथं भेटतो पा. दुसरं आपले शेतकरीच नाही, कारण या स्कीम मध्ये तुम्ही जर पाहिलं असेल खूप छोट्या छोट्या गोष्टीचा विचार करण्यात आलेला आहे पा. आता जो आपला महाराष्ट्र असेल पा, या महाराष्ट्रामध्ये जो गडचिरोलीचा भाग आहे पा, इकडचा जो भाग आहे पा, हा असा आपला महाराष्ट्र, इकडचा जो भाग आहे गडचिरोलीचा, या भागामध्ये नक्षलाईट एरियाज आपल्याला दिसतो पा, नक्षलग्रस्त आपल्याला असा एरिया दिसतो. मग तिथल्या शेतकऱ्यांनी ज्यावेळेस नक्षलाईट एरियामध्ये ज्यावेळेस अटॅक होतो, त्याच्यामध्ये जर शेतकरी एखादा मृत्युमुखी किंवा त्याचा एखादा अवयव जर तिथं गेला, तर तो सुद्धा तिथं लाभ घेऊ शकतो. किंवा तुम्ही हे पण पाहिलं असेल, बिबट्या असेल, वाघ असेल, यांच्या चावण्यामुळे एखाद्याचा अवयव जातो किंवा ते मृत्युमुखी पडलेला आपण पेपरला बातम्या वाचल्या असतील, त्याच्यामध्ये सुद्धा जर समजा एखादा शेतकरी प्रॉब्लेम मध्ये जर सापडला असेल, म्हणजे जनावरांच्या हल्ल्यामुळे जर समजा शेतकऱ्यांचा मृत्यू किंवा अवयव निकामी झाला, तो सुद्धा तिथं लाभ घेऊ शकतो. दुसरं दंगल झाली आणि त्याच्यामध्ये जर शेतकऱ्याचा मृत्यू जर झाला, त्या बिचाऱ्याचं तर काही काम नसतं, परंतु दंगल जर झाली तर त्या दंगलीमध्ये जर त्या शेतकऱ्यांचा मृत्यू जर झाला, तर त्याचं सुद्धा तिथं नुकसान भरपाई त्याला भेटणार आहे. दुसरं बाळंतपणातील मृत्यू, म्हणजे इथं लेडीजची पण काळजी केलेली आहे. असे काही भाग आपण जर पाहिले की अशा भागामध्ये काय हॉस्पिटलची सुविधा नाही पा, त्या घरीच डिलिव्हरी झालेली आपण कित्येक वेळेस पेपरला ऐकलं असेल पा. जसं की जे के ट्रायबल एरिया असेल पा, जो आदिवासी एरिया असतात, अशा भागात सुद्धा काही शेतकरी शेती करत असतात, पण त्यांच्याकडे सुविधा फॅसिलिटी नसल्यामुळे तिथं असे प्रकार आपल्याला दिसतात पा. जर समजा बाळंतपणातील जो मृत्यू असेल त्या लेडीजचा असेल किंवा त्या जे काही कोणाचा मृत्यू तिथं बाळंतपणात होईल, त्याला सुद्धा तिथं लाभ दिला जातो. आणि अन्य कोणत्याही कारणामुळे जर शेतकऱ्याचा अपघात झाला आणि त्याच्यामध्ये अवयव किंवा ते मृत्युमुखी जर पडला, तर समजायचं त्याला या योजनेच्या अंतर्गत लाभ मिळू शकतो. अशा प्रत्येक घटनेचा इथं विचार करून ही स्कीम दिलेली आहे पा. तर याच्यामध्ये नेमकी आता आपल्याला स्कीमचं नेचर कळलं की नेमकी याच्यामध्ये काय झाल्यावरती आपण लाभ घेऊ शकतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला कळल्या. आता पुढे गेल्यानंतर ते म्हणजेच तुमचं याच्यामध्ये नेमकी कोणता शेतकरी लाभ घेऊ शकतो. शेतकऱ्याचे बरेच टाईप आहेत, कोणता शेतकरी लाभ घेऊ शकतो, तर इथं लक्षात ठेवा, दोन व्यक्ती इथं लाभ घेऊ शकतात. कोणते दोन व्यक्ती? पहिलं, जशा प्रकारे आपली जनगणना होते पा, म्हणजेच आपलं ज्यावेळेस लोकसंख्या मोजली जाते ती जनगणनेनुसार असते पा, तशाच प्रकारे ऍग्रिकल्चर मध्ये काय होतंय, नेमकी कशा कशा प्रकारचे उत्पन्न, कशा प्रकारची सॉइल, या सगळ्या गोष्टी तिथं मोजमाप केलं जातं. याच्यासाठी सुद्धा एक सर्वे असतो, त्याला आपण कृषी गणना म्हणतो पा. या कृषी गणनेनुसार तुमच्याकडे जी काही जमीन असेल, म्हणजेच ज्याच्याकडे जमीन आहे तो शेतकरी, ज्याच्याकडे जमीन आहे तो शेतकरी म्हणजे वैतीधारक शेतकरी. मग ज्याच्याकडे जमीन आहे फक्त तोच लाभ घेऊ शकतो का? आता आपण असे पण शेतकरी पाहिले असेल जे बटाईनी शेती करतात, ज्यांच्याकडे शेती नाही पण दुसऱ्याची शेती ते वाटेनी करत असतात. मग अशा शेतकरी सुद्धा शेतात जातो, त्याला पण वाघ अटॅक करू शकतो, इलेक्ट्रिसिटीचा शॉक बसू शकतो, मग त्याला लाभ नाही का? त्याला सुद्धा आहे. तर ज्याच्याकडे जमीन नाही तर त्याच्या घरातला तो जो शेतकरी असेल तो, किंवा त्याच्या घरातल्या सदस्यापैकी एक कोणी असेल तो, म्हणजे तो एक शेतकरी, ज्याच्याकडे जमीन नाही तो आणि ज्याच्याकडे जमीन आहे तो सुद्धा, असे दोघं जण या स्कीमचे लाभार्थी आहेत. या स्कीमचे दोघं जण लाभार्थी आहेत. ज्याच्याकडे जमीन आहे तो शेतकरी आणि त्याच्याकडे जमीन नाही असा पण शेतकरी, जो फक्त टेनंट म्हणजेच तुमचा बटाईनी वगैरे शेती करत असेल असा. मग यांचं वय किती पाहिजे? नाही तर तुम्ही दाखवताल सर 7 वय होतं त्याचं किंवा 8 वय होतं असं पण दाखवतील, किंवा त्याचं वय होतं 80 असं पण दाखवतील, पण त्यांनी त्याच्यामुळे वयोगट सुद्धा दिलेला आहे. म्हणजेच
तुमचा एज ग्रुप सुद्धा दिलेला आहे की तुम्ही कोणत्या वयोगटात असले पाहिजे या स्कीमचा लाभ घेण्यासाठी. तर 10 वर्षापासून 75 वर्षापर्यंत तुमचं वय असलं पाहिजे. या वयोगटात जे जे शेतकरी इथं बसतील ते याचा लाभ घेऊ शकतात, हे लक्षात ठेवा. इथं प्रश्न विचारतील 100%. टोटल बेनिफिशियरी ज्याच्याकडे जमीन आहे तो एक शेतकरी आणि ज्याच्याकडे जमीन नाही तो एक शेतकरी, असे दोघ जण याचा लाभ घेऊ शकतात. किंवा याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न दुसरा असा विचारतील की या योजनेअंतर्गत वयोगट किती असतो, तर हे 10 ते 75 वर्षापर्यंतचा जो शेतकरी असेल तो शेतकरी इथं लाभ घेऊ शकतो. पहा पुढे गेल्यानंतर लीगल हायर्स. आता काय होतं, एखादा जर अवयव निकामी झाला तर ते शेतकऱ्याला लाभ भेटेल, मान्य. एखादा अवयव निकामी झाला तर तो शेतकरी जिवंत असेल त्याला लाभ भेटून जाईल. पण एखाद्या शेतकऱ्याचा जर मृत्यू जर झाला मग त्यांनी करायचं काय, त्याच्या मागच्या जी काही पिढी असेल किंवा मागचे जे काय त्याच्या कुटुंबातील सदस्य असतील त्यांनी काय करायचं. मग त्याच्यासाठी वारसदार हा प्रकार आपण पाहिलेला असेल. पहा म्हणजेच आपण बँकच्या अकाउंटमध्ये सुद्धा एक प्रकार पाहतो, नॉमिनी. पहा ज्याला आपण वारसदार म्हणतो. पहा म्हणजेच तुमचा जो बँक बॅलन्स असेल, पहा तो बँक बॅलन्सला तुम्ही जर यदा कदाचित तुमचं काही जर झालं त्याच्यानंतर त्याची जी जबाबदारी असेल ती तुमच्या लावलेल्या नॉमिनी म्हणजे त्याला ती भेटत असते. पहा तसाच इथं जर एखाद्या शेतकऱ्याचा जर मृत्यू जर झाला तर त्याच्या पाठीमागे असणारी त्याची पत्नीला त्याचा लाभ भेटू शकतो. किंवा त्याचे अविवाहित मुलगी, समजा पत्नी नाहीये आणि तो एकटाच शेतकरी होता परंतु त्याला मुलं आहेत, त्यात मुलगीचे फक्त, तर ती मुलगी तिथं लाभ घेऊ शकते. किंवा आई जी असेल ती आई सुद्धा वारसदार लावू शकतात. मुलगा सुद्धा तिथं वारसदार लावू शकतात. वडील वारसदार लावू शकतात. सून वारसदार लावू शकतात. आणि जर त्याने अन्य कायदेशीर वारसदार म्हणजे जर कायदेशीररित्या त्याने जे कोणता वारसदार लावला असेल त्याला तो लाभ तिथं भेटणार आहे त्याच्या मृत्यूच्या नंतर. पहा आता कारण जिवंत असल्यानंतर तो स्वतःच लाभ घेणार आहे. आता याच्या पुढे गेल्यानंतर जे पेपरला विचारण्याचा दुसरा पॉइंट पहा, तर याच्यामध्ये नेमकी किती पैसे आपल्याला भेटतात, किती लाभ आपल्याला भेटतो हे आपल्यासाठी महत्वाचं असेल पेपरच्या दृष्टीने. आता पहिलं जर समजा ते शेतकरी आहे आणि त्या शेतकऱ्याचा जर एखाद्या अपघातात मृत्यू जर झाला तर त्याला किती रुपये भेटतील, डायरेक्टली 2 लाख रुपये. त्याचा जो काय वारसदार असेल किंवा त्याचा ज्या कुटुंबातला सदस्य असेल त्याला 2 लाख रुपये भेटतील. दुसरं, त्याचा अपघात झाला आणि त्याचे दोन्ही पण डोळे गेले किंवा 2 अवयव त्याचे निकामी झाले, एक तर 2 डोळे गेले किंवा दोन्ही हात गेले किंवा दोन्ही पाय गेले, ह्याच्यापैकी दोन्ही अवयव त्याचे गेले, एक तर 2 डोळे जायला पाहिजेत किंवा 2 अवयव तिथे गेलेले असले तर त्याला 2 लाख रुपये भेटतील. तर किती भेटतील, 2 लाख. किंवा आता इथं नीट लक्ष द्या, बऱ्याच जणांना एकच वाटतं, एक नाही, इथं ऑर आणि अँडचा फरक आहे. इथं अँड आहे, इथं ऑर आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे इथं व्यवस्थित लक्ष द्या. जर ऍक्सिडेंट झाला आणि ऍक्सिडेंट मध्ये जर फक्त एक तुमचा डोळा गेला, ऍक्सिडेंट मध्ये एक डोळा आणि एक ऑर्गन म्हणजेच एक अवयव गेला, एक डोळा आणि एक अवयव तुमचा ज्यावेळेस जाईल त्यावेळेस 2 लाख रुपये भेटतील. किती भेटतील, 2 लाख रुपये. तुमचा ऍक्सिडेंट झाला त्या शेतकऱ्याचा आणि त्या शेतकऱ्याचा समजा त्या ऍक्सिडेंट मध्ये फक्त एकच डोळा गेला, बाकी सगळं व्यवस्थित आहे, तर त्याला 1 लाख रुपये भेटतील. किंवा डोळे त्याचे व्यवस्थित आहे, त्या ऍक्सिडेंट मध्ये त्याचा कुठलाही एक अवयव गेला, एक तर एक डोळा जायला पाहिजे किंवा कुठलाही एक अवयव जर गेला, 1 लाख रुपये भेटतील. इथं नीट लक्ष द्या. इथं काय आहे, एक डोळा गेलेला पाहिजे आणि एक ऑर्गन गेलेला पाहिजे. एक डोळा आणि एक अवयव हे दोन्ही पण जर गेले तर 2 लाख आहे. 1 लाख केव्हा, एक तर तुमचा फक्त एकच डोळा गेला किंवा एकच अवयव गेला असेल तर 1 लाख रुपये तुमचे तिथं आहे. तर ही अशी ही योजना होती. ह्या योजनेमध्ये प्रश्न विचारण्यासारखे काय आहेत, तर हे प्रश्न तिथं विचारले जातील. दुसरा प्रश्न विचारण्यासारखा पॉइंट कोणता आहे हे नाही विचारणार. दुसरा पॉइंट आहे ते म्हणजे हे, तिथं एज ग्रुप किती आहे, 10 ते 75 आणि त्याच्यानंतर किती बेनिफिशियरी. एक तर ज्याच्याकडे जमीन आहे तो शेतकरी लाभ घेऊ शकतो किंवा तुमचं जो शेतकऱ्याकडे जमीन नाही तो भाडे तत्वावरती किंवा तुमच्या बटाईनी असेल किंवा तुम्ही तिथं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर शेती का त्याच्यामध्ये तो लाभ घेऊ शकतो. मग सर एकालाच लाभ भेटेल का सगळ्या कुटुंबाला, फक्त एकालाच लाभ भेटेल, सगळ्या कुटुंबाला लाभ नाही भेटणार. ठीक, तर हे तुमचे 2 प्रश्न आणि त्याच्यानंतर हे प्रश्न तुमचे तिथं विचारले जातील. पहा त्याच्या अगोदर प्रश्न तुम्हाला इथं पण विचारले जाणार नाही, इथं जास्त करून चान्सेस तुमचे राहतील पहा प्रश्न विचारण्याचे. तर ही स्कीम होती आपली जी की शेतकऱ्याचा ज्यावेळेस अपघात होईल
शेतकऱ्याचा अपघात झाल्यानंतर त्याला हे वेगवेगळे फायदे तिथं होत असतात स्कीमद्वारे परंतु ही स्कीम जी असेल ही स्कीम लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी सुद्धा आपली आहे. अभ्यास तर आहेच पण अभ्यासा व्यतिरिक्त आपण हे पण काम केलं पाहिजे, कारण शेतकऱ्यांना काही गोष्टी माहीतच नसतात. ते शेतकऱ्यांपर्यंत जर पोहोचल्या एखाद्या 2 कुटुंबाला तरी तिथं फायदा होईल ठीक. तर एवढीच माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मला द्यायची होती. हे जे असेच करंट अफेअरचे व्हिडिओ पाहण्यासाठी हे चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करायचंय आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा तर ही कृषी घटक जी बॅच असेल याच्यामध्ये तर हे असे करंट अफेअर्स होतीलच, पण जे काय तुमचे लेक्चर होतील ते लेक्चर TCS आणि IBPS या पॅटर्नने सध्या सुरू आहे. भरभरून प्रतिसाद त्याला दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद तुमचे आभार आणि असाच प्रतिसाद पुढेही लाभो. तर हीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचायची इथं मी थांबतो. धन्यवाद. थँक्यू.